जवळपास -40% पर्यंत गेलं होतं. आत्ता खूप म्हणजे जवळपास आम्ही मार्चपासूनच आम्ही खूप टाईट केलं, त्या ठिकाणी शेतं हे केलं होतं, तो पूर्णपणे बंद करून आता जवळपास -24%, 23.98% काहीतरी आहेत, पण -24% पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि जुलैपासून सोलापूरमध्ये तर माझा अपेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पाऊसचा परिणाम चांगला होऊन जाईल. त्यामुळे आता मागच्या वर्षी अपेक्षा यावर्षीचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीने आहेत. आणि सगळं म्हणजे फक्त उजनी डॅममध्ये नाही, मध्य प्रकल्पाच्या सुद्धा 1-2 ठिकाणी सोडून बाकी सगळ्या ठिकाणी पाणी सुरळीतपणे आहेत, कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. जुलैमध्ये ॲज युजुअल पाऊस सुरू झाला तर कोणतेही प्रॉब्लेम आम्हाला येणार नाही. गोकुळ कारखाना दोन्ही कंपनीचे प्रतिनिधी आणि आमचे एअरपोर्ट मॅनेजर असो या टर्मिनल मॅनेजर असो, त्यांच्या बैठक मी ॲक्च्युली पुढच्या आठवड्यामध्ये मी नियोजन केलं होतं. पण याच्यामध्ये नाईट लँडिंग करण्यासाठी नाईट लँडिंगचं करू आपण. या व्यतिरिक्त व्हिजिबिलिटी कमी होऊन बद्दल झालेली आहे, तर दोन विषयाबद्दल त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीने आपल्याला व्हिजिबिलिटी एक्स्ट्रा करून आता सुरळीतपणे फ्लाईट चालवता येईल. आणि नाईट लँडिंग खास करून नाईट लँडिंग करायचे जे काही नियोजन आहे ते मी पुढच्या आठवड्यामध्ये याच्यामध्ये दोन्ही मिटिंगला बोलवलं. 2 कंपनीचा प्रतिनिधी, टर्मिनल मॅनेजर आणि एअरपोर्ट मॅनेजर तिघांनाही बोलवून मी तुम्हाला माहिती देतो. सर, आता IT पुढच्याबद्दल काल मी कॉर्पोरेशन कमिशनर आमच्या ओंबासे सर आणि CP सर तिघी आम्ही सविस्तर मीटिंग घेतलं. ऑलमोस्ट तुम्हाला मी इतकी सांगू शकतो की ऑलमोस्ट विषय अंतिम टप्प्यावर आणलेली आहेत. काल मीटिंगमध्ये जे काही बॉटलनेक्स होतं आमच्या ज्या ठिकाणी काय फाईल्स अडकलं होतं याच्यामध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमार्फत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला सूचना देऊन लवकरात लवकर काढायचे आम्ही मोकळा करायचे विषय साधलेले आहे. आणि जे काही विषय अडकलं होतं सर्व विषयावर आम्ही मार्ग काढलेले आहेत. आता शेवटच्या टप्प्यावर आहेत. आता लवकरात लवकर याच्यामध्ये सगळे विषय क्लिअर करून आम्ही पुढे जाऊ. केंद्रासोबतची बैठकीचा विषय आपण मध्यंतरी बोललो. त्यानंतर डिफेन्स आणि BSNL काल आमच्या मीटिंगमध्ये असं म्हणजे ठरवलं नाही आहे, पण असं लक्षात आलं आहे की याच्यामध्ये काही मीटिंगची गरज नाही आहे. आमच्या स्तरावर या महाराष्ट्राच्या स्तरावर सॉल्व्ह होण्यासारखीच विषय होईल. याच्यामध्ये सगळं नक्की मी लोकप्रतिनिधीचं पण आपल्याला मदत घ्यावं लागेल. आता हे मीटिंग संपल्यानंतर, निवडणूक संपल्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे अंतिम टप्प्यावर आणलेली आहे. आणि ज्या फाईल ज्या डिपार्टमेंटमध्ये अडकलं होतं याच्यामध्ये मोकळा करायचे सुद्धा नियोजन आम्ही केलेली आहे. आता निवडणूक संपल्यानंतर सगळ्या लोकप्रतिनिधीच्या मदत घेऊन आम्ही म्हणजे गडकरी 3 महिन्यात तुमचं भूसंपादन पूर्ण होतं. भूसंपादन तर ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे, आता 2 पद्धतीनं भूसंपादन आहे. एक खासगी जमीनचं भूसंपादन, याच्यामध्ये ऑलरेडी 7 कोटीचं ऑलरेडी भूसंपादन झालेली आहे, पैसे सुद्धा गेलेले आहेत. आता फक्त 2 सेक्शनच्या भूसंपादन राहिलेली आहे. तो सुद्धा आता आम्ही इथे मान्यता देऊन डिव्हिजनल कमिशनर सरांना डिव्हिजनल कमिशनर मॅडमला आम्ही पाठवणार आहोत. तो सुद्धा विषय क्लिअर होऊन जाईल. आता राहिला विषय केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे विषय. हा केंद्र सरकार राज्य सरकारच्या विषयामध्ये तुम्हाला माहिती, केंद्र सरकारचं जवळपास सगळे डिपार्टमेंटचे NOC प्राप्त झालेली आहे. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडून सगळे डिपार्टमेंटचं झालं, फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पेंडिंग आहे. तो सुद्धा कसे करायचे, काय करायचे, तो आम्ही काल डिस्कस केलेले आहे. तशा पद्धतीनं आता कमिशनर सरांच्या मार्फत पत्रव्यवहार चालू होऊन जाईल. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर काल आम्ही डिस्कस केल्याप्रमाणे बहुतेक आम्ही असं निदर्शनास आलं की पूर्ण विषय महाराष्ट्रामध्ये संपवण्याच्या त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे ऑलमोस्ट फायनल स्टेजवर हा विषय आहे. महत्त्वाचा विषय एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे डबल डिजिटमध्ये पाणीतून बुडून होण्याच्या मृत्यू संख्या डबल डिजिटमध्ये असं आहे. मागच्या वेळी माझं माहितीप्रमाणे डबल डिजिट नव्हतं, 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाला होता. पण तरीसुद्धा विषय गंभीर आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली आम्ही काय करतो, एक टीम तयार करतो, रेस्क्युअर्सची टीम करतो. तो कालावधीपर्यंत आम्ही लावतो. 8 तासाच्या ड्युटी देऊन हे पूर्ण दोन्ही ठिकाणी नदीच्या ह्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही ठिकाणी आम्ही असं करायला प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त यावेळी आम्ही स्पीड बोट पण वापरायला आम्ही प्रयत्न करत आहे, जेणेकरून रेस्क्यू लवकरात लवकर होईल. पण कायमस्वरूपी हा विषय मिटवायचं म्हटलं तर आपल्याला म्हणजे खाली बेट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उंची म्हणजे डेप्थ किती आहे तो आपल्याला करायची. तो लिडार स्कॅन IIT बॉम्बेच्याकडून आम्ही ह्या वारीमध्ये तर होणार नाही, पण पुढच्या वारीच्या अगोदर ॲटलिस्ट वारी संपल्यानंतर म्हणजे आमचं जुना दगडी पूल आहे तिथून माझ्या माहितीप्रमाणे विष्णुपद मंदिर त्या दोन्ही ठिकाणच्या जो सरफेस बेड कसे आहेत, डेप्थ किती आहेत, तो पूर्णपणे आपल्याला IIT बॉम्बेची एक लीडर टेक्नॉलॉजी आहे. दोन्ही टेक्नॉलॉजी आपण मॅप करून घेतलं तर डेंजरस एरिया आपल्याला मॅप करता येईल.
मॅप करता येईल. या आपण त्या ठिकाणी काहीतरी झेंडा लावून अलर्ट रेड कलर झेंडा लावून सांगू शकतो की इथून आपल्याला डेंजर होईल. तो बेट मॅपिंग करणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय पण झालेली आहे. आता वारीच्या अगोदर मी पूर्णपणे प्रयत्न करतो, असेल तर लवकरात लवकर ही बेट मॅपिंग केलं तर कायमस्वरूपी हा विषय मिळेल. सेफ झोन आणि डेंजर झोन हे जर त्यांना इंडिकेट केलं तर प्रत्येक तुम्ही फॉरेनमध्ये बघितलं तर 3 पद्धतीने झोन असतात: ग्रीन, येलो, रेड. ग्रीनमध्ये कोणीही जाऊ शकतं, वयस्कर असो या कोणीही जाऊ शकतं. येलोमध्ये फक्त स्विमिंग माहिती असलेले लोक जाऊ शकतात. रेडमध्ये कोणी जाऊ शकत नाही. असं जुना दगडी पूल पासून विष्णुपद मंदिरपर्यंत असलेल्या झोनाचं आम्ही पूर्णपणे मॅपिंग करून घेऊ लवकर.